भाऊजी तुमच्या बायकोला सांगा तेवढे भांडे घासून घ्यायला. दादा तुम्ही तुमच्या बायकोला सांगा घरामध्ये फर्निचरवर सगळं जाळं आलेलं आहे, घर झाडायचं बाकी आहे, फरशी पुसायची बाकी आहे, तेवढं आवरून घे म्हणा. हिन जर भांडे नाही घासले ना आज स्वयंपाक नाही होणार, आधीच सांगते. नाहीतरी कोणता चांगला स्वयंपाक करता का मी. काय रे तुमचं सकाळी सकाळी किटकिट? रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, आज आराम करून द्यायचं, तुमची चालले भांडणं. जास्त बोलायची गरज नाही बरं का. तिला सांगा सगळे काम आवरून घ्यायला. मी काही ना तुमच्या बापाची नोकर नाही आणि मला काही इथं काम करायला नाही आणलेलं आहे, मी नाही आवरणार आहे काही. मग मी काय तुझ्या बापाची नोकर आहे का? मला जे करायचं ते मी करीन, ज्यावेळेस करायचं मी करीन. पक्षामध्ये सॉल्व्ह करून घ्या, कामं वाटून घ्या आणि संपून टाका. हा बरोबर आहे ना, तुम्ही काम वाटून घ्या आणि करून घ्या सगळे काम. मला आहे ना माझ्या बापाने ना लग्न करून या घरात ना काम करायसाठी नाही पाठवलेलं आहे तुमचं. हा म्हणूनच तुला नाही सांगते, तुझ्या नवऱ्यालाच सांगते. माझ्या नवऱ्याला पण ऑर्डर द्यायची गरज नाही. तू यायच्या आधीपासून ना मी त्याला जीव खाऊ घालते. मी ऑर्डर देऊ शकते त्याला आणि देणारच आहे. काम करायसाठी बाई पाहिजे होती तर एखादी कामाला बाई ठेवायची होती 15-20 हजारांनी. मला कशाला आणलं लग्न करून. पहा कशी ताबरवानाची आहे. नवऱ्याचं पण नाही ऐकत. जस काय तुम्ही त्याला ऐकता तुमच्या नवऱ्याच्या किती वेळेचं सांगताय ना मग तुम्हाला काम कर काम कर. ठीक आहे, किती लोकांचं काम असणार? इन मिन 4 लोक आपण करून टाकू. काय काम बाकी सांगा. सगळं काम बाकी आहे. ठीक आहे मग दादा म्हणताय तर करून घेतो आम्ही. मी एक काम करतो, झाडू पोछ आणि ते करून घेतो. चालन मग, स्वयंपाक मी करून घेतो. ठीक आहे, मला कोण डिस्टर्ब नका करू. मला पण काय हाऊस नाही आहे कोणाला डिस्टर्ब करायची. मला पण कोणी डिस्टर्ब नका करू. अरे पण कोण कोण काय काय खाणार ते तर सांगा. मी संडेला चिकन खाते. आणि मला पास्ता आणि नूडल्स खायचे. कशी मज्जा आली. हा संडेचा प्लॅन तर सक्सेस झाला. हो. आता नेक्स्ट संडे साठी काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागेल. एकदम काहीतरी ढासूस होतो. सोचू